नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. आणि आता मी रत्नेश्वर गणपती मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडकालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. तर माझ्यासमोरच बघताय तुम्ही गडकालिका मातेचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता दर्शन घ्यायला चाललो आहोत. मंदिरामध्ये बसण्यासाठी गर्दी तर फुल होती. माझ्या समोर बघताय तुम्ही, पूर्ण माझा ग्रुप दिसतोय. त्याचबरोबर साईडला आपली चप्पल वगैरे इथेच काढून ठेवायची ती व्यवस्था केली होती. पण आम्ही चप्पल वगैरे का आम्ही गाडीतच ठेवलं होतं, त्यामुळे आम्हाला काय फरक पडत नव्हता. त्याचबरोबर मेन दरवाज्यानंतर आम्ही एंट्री करून पुढे आलो आणि माझ्यासमोरच बघता तुम्ही, इथे दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ आहे, पण तो प्रज्वलित नव्हता. कारण काही ठिकाणी प्रज्वलित केला जातो, काही ठिकाणी नाही केला जातो. आणि त्याचबरोबर गडकालिका माता बोलल्यावर तिचं वाहन आहे व्याघ्रेश्वर. व्याघ्रेश्वर म्हणजे वाघ. वाघाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. त्याचबरोबर मंदिराच्या व्याघ्राच्या त्या साईडला पण दुसरी एक दीपस्तंभ होता. आम्ही परिसर पूर्ण निहाळ चालू होतो. त्याचबरोबर आम्ही पूर्ण लाईनीमध्ये होतो आणि माझ्यासमोर बघताय तुम्ही व्याघ्र दर्शन. त्याचबरोबर आम्ही पुढे निघालो होतो. मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती आणि माझ्यासमोर बघताय ते मंदिराचं गाभारा होता. गडकालिका मातेचा गाभारा होता. गर्दी खूपच होती. आम्हाला वाटत नव्हतं की दर्शन चांगलं भेटेल, पण आईचं दर्शन घेण्यासाठी भक्त आपुरतेने वाट बघत होता. दर्शन पण त्याच पद्धतीने होत होतं आणि आईचा मुखवटा दिसता क्रमे आम्हाला सुख समाधान लागत होतं. जसं वाटत आम्हाला की शुप्त संगीचं दर्शनच घेतोय आता आम्ही. कारण हिचा मुखवटा, देवीचा मुखवटा सेम सप्तशृंगी मातेप्रमाणेच भासत होता. हळूहळू आमची लाईन पुढे सरकत होती. मी बघताय ते समोर आई सप्तशृंगी मातेप्रमाणेच गडकालिका मातेचं दर्शन होत होतं आमच्या समोर. लाईनमध्ये गर्दी भरपूर असल्यामुळे जो भक्त जेवढा वेळ आई समोर उभा राहते एवढा प्रयत्न करत होता. त्याचप्रमाणे आम्हाला दर्शन भेटत होतं. बघा तुम्ही दिसते ते आई गडकालिका मातेचं दर्शन समोर दिसतंय तुम्हाला. आईचं मोहक आमच्या डोळ्यामध्ये सचून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आईचं मुखदर्शन होत आहे. कारण गाभाऱ्यामध्ये एंट्री नव्हती, कोणालाही एंट्री नव्हती, त्यामुळे आम्ही भारून दर्शन घेत होतो. माझ्या कॅमेऱ्यामध्ये जेवढे प्रयत्न आईचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केलाय तेवढा टिपण्याचा प्रयत्न केलाय. हे बघ आईचं दर्शन कसं आहे. आणि आईला पण माहित आहे की आपले एवढे लांबून बघताय, त्याप्रमाणे काही दाटीवरती न करता सर्व दर्शन व्यवस्थितपणे पार पाडत होतं. ज्याने कोणी फुलाचा हार आणलाय, ओटी आणले, नवस्फूर्तीसाठी समोरची माणसं उभी आहेत. जो स्वतःच्या परीनं आईकडे गारणं घालून दर्शन घेत होता. दर्शन आम्ही भार घेऊन आलो आणि तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे ही बघा माझ्या समोर दिसते
हा दुसरा दीपस्तंभ आहे. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर मगाशी बोलल्याप्रमाणे हे व्याघ्र दर्शन आहे. कारण देवीलाही वाघाचं हे वाहन असतं. त्याप्रमाणे आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि ते मातेच्या मंदिराच्या बाहेर ही पूर्ण सजावट तुम्हाला बघायला भेटते. हे बघू शकता. दर्शन आम्ही पुढे निघालो होतो पुढच्या दर्शनासाठी. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपवतो. त्याचबरोबर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.